व्यवस्थितरित्या समजून घ्या। सर्वप्रथम Google Play Store ओपन करायचं आहे। त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिलाच ॲप दिसेल, त्या ॲपला इन्स्टॉल करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये। ओपन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानचा हा ॲप आहे। मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली टर्म आणि कंडिशन दिलेली आहे, त्या टर्म आणि कंडिशनवरती क्लिक करा आणि स्वीकारा यावरती क्लिक करा। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर तुम्ही पूर्वी टाकलेला होता त्यावरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। आता OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती मी क्लिक करतोय। तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे, नीट समजून घ्या। आता या ठिकाणी प्रोफाईल अपूर्ण आहे, प्रोफाईल तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे। आता प्रोफाईल भरण्यासाठी तुमचा जो यूजर ID आहे सर्वप्रथम तुम्हाला तयार करायचा आहे। सर्वप्रथम इथं नाव टाकून घ्या, महिलेचा किंवा तुमचं स्वतःचं पण नाव टाकू शकता, पूर्ण नाव टाका। त्याखाली ईमेल ID दिलेली आहे, ईमेल ID कंपल्सरी नाही आहे, टाकायचं असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही। त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथे निवडायचा आहे। अगोदर सर्वप्रथम ध्यानात ठेवा, पूर्ण नाव व्यवस्थित टाका। जिल्हा इथे सिलेक्ट करा, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर तालुका सिलेक्ट करा। तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा, यामध्ये महिलेचा प्रकार जो आहे तो प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे। आता इथं प्रकारांमध्ये आता काय काय निवडायचं आहे बघा, या ठिकाणी सामान्य महिला असेल, बचत गटातील असेल, या ठिकाणी अंगणवाडीची असेल, गृहिणी असेल, भरपूर अशी दिलेली आहेत। सामान्य महिला असेल तर सामान्य महिलेला तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। आता इथे आपण सामान्य महिलेला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर अपडेट करा यावरती क्लिक करूया। आता आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे। आपण आता अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी नारी दूत ॲप जो आहे या ठिकाणी क्लिक करा। नारी शक्ती दूत ॲपला क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला जो आहे माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता अर्ज पूर्ण व्यवस्थित समजून घ्या। ज्या महिलेचा अर्ज करायचा आहे आधार कार्ड समोर घ्या आणि आधार कार्डवर ज्या पद्धतीने स्पेलिंग आहे त्याच पद्धतीने स्पेलिंग इंग्रजीमध्ये हा अर्ज भरा। पतीचं किंवा वडिलांचं या ठिकाणी नाव असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर तुमची जन्मदिनांक आधार कार्डावरील सिलेक्ट करा, वर्ष निवडा, तारीख निवडा, त्यानंतर जो महिना आहे तो महिना इथे सिलेक्ट करा। मित्रांनो पूर्ण व्यवस्थित भरून घ्या। या ठिकाणी मी पूर्ण लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे, व्हिडिओ स्किप न करता। तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे। त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात तो जिल्हा इथे सिलेक्ट करा। त्यानंतर तालुका सिलेक्ट करा। तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली जो शहर असेल शहरमध्ये तुमचा तालुका टाकू शकता किंवा जो शहर आहे तो शहर निवडा। त्यानंतर ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, जे असेल ते तुम्ही त्याखाली टाकू शकता। मित्रांनो पूर्ण व्यवस्थितरित्या समजून घ्या। त्यानंतर पिनकोड जो आहे आधार कार्डवर पहा, जो पिनकोड असेल तो पिनकोड टाका, पत्ता टाका, आधार कार्डवरील मोबाईल क्रमांक टाका, आधार क्रमांक व्यवस्थितरित्या टाका। त्यानंतर जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर होय किंवा नाही करा। होय केला तर कोणत्या योजनेअंतर्गत किती तुम्हाला महिन्याला भेटते त्याचा तुम्हाला आकडा टाकावा लागेल, शक्यतो नाही करा। आता त्यानंतर खाली जी योजना असेल त्या योजनेचं नाव दर्शवलं जाईल। त्यानंतर आता विवाहित स्थितीमध्ये आता यामध्ये अविवाहित आहेत, विवाहित आहेत, जे काही आहे निराधार असेल पूर्ण दाखवत आहे। या ठिकाणी विधवा वगैरे सर्व जे असेल तुम्ही ज्या गटात बसत असाल त्याला इथे सिलेक्ट करा। त्यानंतर बँकेचं पूर्ण नाव टाका, ज्या बँकेत तुमचं या ठिकाणी खातं असेल त्या बँकेचं नाव टाका। बँकेच्या पासबुकवरती जे नाव आहे ते नाव पूर्ण टाका। त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाका, IFSCI कोड टाका। त्यानंतर त्याला आधार लिंक आहे का, जो खाता आहे तुमच्या त्या खात्याला आधार लिंक असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। शक्यतो आधार लिंक करून घ्या, होय करून या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी भरपूर असे लाभार्थी चूक करत आहेत आणि ते अर्ज विनाकारण त्रुटीमध्ये पडू शकणार आहे। त्यासाठी आता या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते पूर्ण आपण समजून घेऊया। आता सर्व माहिती मी या ठिकाणी भरून घेतो, तुम्ही सुद्धा पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्या। आता या ठिकाणी मी सिक्युरिटीसाठी ब्लर केलेला आहे, तुम्हाला दिसत नसेल। पूर्ण माहिती या ठिकाणी मी व्यवस्थितरित्या भरून घेतलेली आहे, डॉक्युमेंट सुद्धा अपलोड केलेले आहेत। आता या ठिकाणी बघा, आधार कार्डच्या नंतर तुम्हाला जो आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला टाकायचा आहे त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला जे दर्शवले जात आहेत त्या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही जोडू शकता, स्क्रीनशॉट मारून घ्या। आता त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी जर तुमच्याकडं पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तो रेशन कार्ड या ठिकाणी जोडायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा हमीपत्र जोडायचं आहे। टेलिग्राम ग्रुपवरती हमीपत्र दिलेलं आहे, त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्यावरती सही करा।
त्यानंतर बँकेचा पासबुक जोडा आणि लाईव्ह फोटो तुम्हाला इथं काढायचा आहे. KYC करण्यासाठी तुम्हाला लाईव्ह फोटो काढावा लागतं. त्यासाठी समोर बाईला उभा करायचा आहे किंवा महिलेला उभा करायचा आहे आणि त्या ठिकाणी फोटो काढायचा आहे आणि टर्म आणि कंडिशन ओके करायचा आहे आणि तो अर्ज आता तुमचा सबमिट होणार आहे. आता इथं परत एकदा इथं ध्यानात ठेवा, पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे. वरती कोणत्या ठिकाणी चुकलंय का सर्व व्यवस्थित इथं पाहून घ्या. आता आपण इथं टर्म आणि कंडिशन ओके केलेले आहेत आणि आता माहिती जतन करा यावरती आपण क्लिक करणार आहात. स्वीकारा. आता बघा इथं पूर्ण जो काही अर्ज तुम्ही भरलेला होता पूर्ण अर्ज या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही बदल सुद्धा करू शकता जर कुठे चुकला असेल तर. जे डॉक्युमेंट तुम्ही लावलेले असतील ते डॉक्युमेंट पाहून घ्या. जर सर्व व्यवस्थित असेल तर फॉर्म सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या मोबाईलवरती परत एक OTP येणार आहे. तो OTP तुमचा टाकल्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होईल. आता OTP गेलेला आहे. परत या ठिकाणी थोडासा वेळ लागेल. जो OTP गेलेला असेल तो OTP 4 अंकी या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अतिशय सोपा फॉर्म आहे. फक्त तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पूर्वी जर तुम्ही एक माहिती परत एकदा जर समजून घेतली तर अर्ज भरायला सुरू करा. काही अडचण येणार नाही. आता OTP आलेला आहे. तोच OTP मी या ठिकाणी आता टाकणार आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती मी क्लिक करणार आहे. तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आता व्हेरीफाय OTP यावरती क्लिक केल्यानंतर आता बघा तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे. वरती नोटिफिकेशन लावलेलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म पेंडिंग दिसेल. ज्या युजरच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या युजरचं सर्वप्रथम ID दाखवेल, त्यानंतर तुमचं नाव दाखवेल. आता नारी शक्ती दूत ॲपला क्लिक केल्याच्या नंतर जे अर्ज भरलेले आहेत ते अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने घरी बसल्या तुम्ही अचूक पद्धतीने अर्ज करू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.